आपण नेहमी हाय ब्लड प्रेशरबद्दल ऐकतो, नाही का? पण लो ब्लड प्रेशरचं काय? याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होतं, पण त्यामुळे येणारी चक्कर आपल्याला अक्षरशः जागच्या जागी थांबवू शकते. चला तर मग, या फिरणाऱ्या जगामागे नेमकं काय दडलंय ते समजून घेऊया आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काही सोपे उपाय पाहूया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही चक्कर येतेच का यामागचं सायन्स समजून घेऊ. त्यानंतर लो बीपीबद्दलचे काही कॉमन गैरसमज दूर करू आणि मग गरज पडल्यास लगेच काय करायचं आणि हा त्रास कायमचा कसा टाळायचा यावरही बोलूया. चला तर मग सुरुवातच करूया त्या मेन प्रश्नापासून. बसल्या जागेवरून उठल्यावर अचानक डोळ्यासमोर अंधारी का येते किंवा डोकं असं गरगरायला का लागतं? अरे हो, हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं, नाही का? सकाळी अंथरुणातून उठताना किंवा बराच वेळ खाली बसून अचानक उभं राहिल्यावर असं वाटतं की जणू काही जगच फिरायला लागलंय. हे लो ब्लड प्रेशरचं एक प्रमुख लक्षण आहे. आता याला एक मेडिकल नाव आहे, पोश्चरल हायपोटेन्शन. पण या नावाला घाबरून जायचं कारण नाही. याचा अगदी सरळ अर्थ आहे शरीराची पोझिशन किंवा स्थिती बदलल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होणं. मग लो बीपी म्हणजे नक्की किती? तर एक आकडा आहे, 90/60. जेव्हा आपलं ब्लड प्रेशर या आकड्यापेक्षा खाली जातं तेव्हा त्याला वैद्यकीय भाषेत कमी रक्तदाब म्हणजे लो बीपी मानलं जातं. या आकड्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर हे होतं कसं? बघा, जेव्हा आपण पटकन उभे राहतो तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातलं रक्त एकदम वेगाने पायाकडे खेचलं जातं. आता हे रक्त परत हृदयाकडे आणि तिथून मेंदूकडे पंप करायला शरीराला अगदी काही सेकंदांचा वेळ लागतो. आणि याच काही क्षणांच्या गॅपमुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि आपल्याला चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधारी येते. आणि नुसती चक्करच नाही तर यासोबत खूप थकवा आणि हातपायात त्राण नसल्यासारखं पण वाटू शकतं. पण यातला सगळ्यात मोठा धोका काय आहे माहितीये? तोल जाण्याचा. यामुळे पडून फ्रॅक्चर किंवा डोक्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाही. आता एका फार महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. लो बीपीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत जे दूर करणं खूप गरजेचं आहे. कारण चुकीच्या माहितीमुळे फायदा होण्याऐवजी उलट नुकसानच होऊ शकतं. हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की लो बीपी आहे म्हणजे रोजच्या जेवणात भरपूर मीठ खायला हवं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मीठ पाणी फक्त आणि फक्त तेव्हाच घ्यायचं आहे जेव्हा त्रास होत असेल. रोजच्या आहारात गरजेपेक्षा जास्त मीठ घेतल्यास आपल्या किडनीवर खूप ताण येऊ शकतो. आणि दुसरा गैरसमज तो आहे साखरेबद्दल. लोकांना वाटतं ग्लुकोजचं पाणी प्यायल्याने बीपी वाढेल. पण लक्षात घ्या, ग्लुकोजने रक्तातील साखर वाढते, रक्तदाब नाही. ब्लड प्रेशरसाठी शरीराला पाण्याची आणि मिठासारख्या इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते, साखरेची नाही. चला, गैरसमज तर दूर झाले. पण समजा आता लगेच चक्कर यायला लागली, डोकं गरगरायला लागलं, तर त्या क्षणी काय करायचं? चला, काही पटकन करण्यासारखे उपाय बघूया. 2 एकदम सोपे उपाय आहेत जे लगेच करता येतात. पहिलं, 1 ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ आणि थोडी साखर घालून प्या. यामुळे शरीराला लगेच पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. आणि जर हे शक्य नसेल तर 1 कप ब्लॅक कॉफीसुद्धा तात्पुरता आराम देऊ शकते, कारण कॅफीनमुळे ब्लड प्रेशर थोडं वाढायला मदत होते. बरं, हे झाले तात्पुरते उपाय. पण आपल्याला हा त्रास मुळातूनच घालवायचा आहे, नाही का? त्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे हा त्रास पुन्हा होणारच नाही. आणि त्यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात सोपी सवय कोणती असेल तर पाणी पिणं. हो, बरोबर ऐकलं. दिवसाला कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचं ध्येय ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यामागे पण एक सोपं सायन्स आहे. जेव्हा आपलं शरीर व्यवस्थित हायड्रेटेड असतं, म्हणजे शरीरात पुरेशी पाण्याची पातळी असते, तेव्हा रक्ताचं प्रमाण म्हणजे ब्लड व्हॉल्यूम चांगलं राहतं. आणि रक्ताचं प्रमाण चांगलं असेल तर आपण उठलो किंवा बसलो तरी ब्लड प्रेशर कंट्रोल करणं शरीराला खूप सोपं जातं. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे एक छोटीशी कला शिकायची. ती म्हणजे उठण्याची कला. झटक्याने उठण्याऐवजी आधी बसल्या जागेच आपले पाय थोडे हलवा. मग हळुवारपणे शरीराला वेळ देत उभे राहा. या छोट्याशा बदलामुळे खूप मोठा फरक पडू शकतो. आता ज्यांना हा त्रास खूपच जास्त आणि वारंवार होतो त्यांच्यासाठी अजून एक उपाय आहे, तो म्हणजे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स. हे पायात घालायचे घट्ट मोजे असतात, ज्यामुळे पायांमध्ये रक्त जमा होत नाही आणि मेंदूकडे रक्तपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होते. म्हणजे शेवटी मुद्दा काय आहे तर फक्त लक्षणं दिसल्यावर धावपळ करण्यापेक्षा असं काही होऊच नये म्हणून आपल्या शरीराची आधीच सक्रियपणे काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. रिॲक्टिव्ह नाही तर प्रोॲक्टिव्ह राहायचंय. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा डोकं थोडंसं गरगरल्यासारखं वाटेल ना, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा,
आपलं शरीर आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतंय? त्याला पाण्याची गरज आहे का की थोड्या आरामाची? आपल्या शरीराचे संकेत ऐका, कारण तेच आपल्या आरोग्याचे सर्वोत्तम मार्गदर्शक आहे.